आतमध्ये आपण पाहणार आहोत. टॉस जिंकलेला आहे परेश इलेव्हन संघाने. नाणेफेक जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय त्या संघाकडून आपण पाहतोय. पंकज गवळी यांचे या ठिकाणी आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम, त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. एका बाजूने आज अतुल भावर असेल, दुसऱ्या बाजूने सूरज बल्कि राहुल आहे. राहुल सांबर एका बाजूने, दुसऱ्या बाजूने जरूर अतुल असतील आणि दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच, मॉर्निंग सेशन चांगलं ऊन मैदानाच्या आतमध्ये पडलेला आपण पाहतोय. सावली क्रिएशन YouTube ची टीम देखील सज्ज झाली. या ठिकाणी ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. चांगली प्रतियोगिता मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 ची ही प्रतियोगिता. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये कॉम्बॉक्स मध्ये नकुल बसवत देखील आमच्या सोबत जोडले गेलेत. गेल्या 7-8 दिवसांपासून त्यांचाही आवाज तुम्ही माझ्या सोबत ऐकलाय. आज पुन्हा असतील आमच्या सोबत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आज एक गाव एक ओपन, एक गाव एकचा रूल्स आहे. ऑल इंडिया ओपनचा रूल्स आहे, परंतु एक गाव एक च्या रूपाने आजच्या दिवसामध्ये संघ असतील. भारतातला कुठलाही संघ येऊन या ठिकाणी खेळू शकतो असा रूल्स आहे. एक गाव एक च्या रूपाने आपण खेळू शकाल आजच्या हा गटात. आणि अशाच पद्धतीने आपण पाहतोय की या ठिकाणी पहिला सामना, दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जरूर गेले. दोन्ही संघांना विनंती असेल 12वे खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. ही मात्र सूचना त्यांच्याकरिता जरूर आहे. 5 ओव्हरचा सामना, 2 बॅटिंग पॉवर प्लेचे षटक असतील. 2 ओव्हर बॅटिंग पॉवर प्ले जरूर आपण पाहणार आहोत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. सव्या खेळपट्टीवरती या ठिकाणी ऑन स्ट्राईकला निमेश मयूर स्पोर्ट्स इंबूर ह्या संघाकडून, आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर मॅन अनिकेत. हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले. तर गोलंदाजी मार्कवर विपुल आहे. परेश इलेव्हन ह्या संघाकडून तो गोलंदाजी करण्यासाठी जरूर सज्ज होताना. पहिलं षटक कशा प्रकारे हाताळेल नकुल. सकाळचं मॉर्निंग सेशन आहे, थोडीशी खेळपट्टी दमट म्हणायला हरकत नाही. पहिला चेंडू, गुड लक दोन्ही टीम साठी. पहिलाच बॉल, चांगला फटका घ्या. यावेळेस चेंडू ऑन साइडला बाउंड्री लाईन वरती जाताना लॉंग ऑन रिजन मध्ये ऑन साइडला चांगलं क्षेत्ररक्षण होताना एक धाव येईल. पहिली धाव इथे मात्र जोडली गेली. पहिल्या चेंडूवरती एक धाव जरूर येताना निमेशच्या बॅट मधून आपण पाहतोय. त्यानंतर ऑन स्ट्राईक वरती आता मात्र येताना अनिकेत नावाचा हा खेळाडू काय करेल, कारण एक जबाबदारीने मैदानाच्या आतमध्ये खेळणं आवश्यक आहे. आखो टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह केलं गेलंय. पुन्हा एकदा चेंडू जर पाहिला डीप मध्ये जाताना मिड ऑफ क्षेत्रात एक धाव येईल. तब्बल 2 चेंडू टाकून झालेत. 2 सिंगल आतापर्यंत जोडल्या गेल्या. चांगलं स्टार्ट एका बाजूने गोलंदाजाकडून देखील पाहिलं गेले. विपुल हा गोलंदाज आहे, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय जरूर मयूर स्पोर्ट्स इंबूर संघाची सुरुवात देखील चांगली म्हणायला हरकत नाही. ह्यावेळेस चांगला चेंडू जरूर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. खानपुटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट केलंय ह्यावेळेस विपुल या गोलंदाजाने. चांगला चेंडू, वेग थोडासा जास्त, चेंडूची गती आपण चांगली पाहिली गेली. डॉट बॉल आलाय. तिसरा चेंडू, चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज. ह्यावेळेस चांगला फटका, परंतु झेल होईल का? ओ मिस्टेक झालंय त्या ठिकाणी. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या तिकडे. जरूर चांगलं क्षेत्ररक्षण देखील होताना आपण पाहतोय परेश इलेव्हन टीम फिल्डर कडून. यावेळेस सीमारेषे समोर चेंडू अडवला गेलाय. कमीत कमी 2 धावा. स्कोर बोर्डची संख्या जर पाहिली ना तर इथे मात्र 4 ह्या आकड्यावरती येताना आपण पाहतोय. 4 धावा आतापर्यंत. 4 चेंडू ह्या षटकाचे टाकून झालेत. 4 चेंडू आणि 4 धावा असं समीकरण सुरुवातीच्या षटकातला आपण पाहतोय. पुढचा चेंडू ऑन साइडला पुलचा फटका आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक, बिग शॉट, पहिला चौकार. 8व्या दिवसातला येताना स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पाठवून दिलाय. गुड शॉट,
सुरेख पुलचा फटका आपण पाहिला. ह्यावेळी चौकार येताना पाहतोय. स्कोर बोर्डची संख्या 8. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 चेंडू 8 धावा. नो विकेट लास्ट. चांगली सुरुवात जरूर ह्या ठिकाणी आपण पाहतोय. निमेश ह्या खेळाडूकडून प्रारंभिक ओपनर आहे मयूर स्पोर्ट्स एम्बूर ह्या संघाकडून खेळत असताना शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा ओव्हर द विकेट. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह म्हणायला हरकत नाही. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू एका धावीकरिता दूर लोटला गेला. धावसंख्या जर पाहिली 1 ने पुढे सरकेल. 9 धावा. 1 षटक टाकून झाले. 9 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डला लागल्या गेल्यात. नकुल काय सांगशील ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी धावा आल्यात. पहिलं षटक आहे. आमच्या सोबत नकुल जोडले गेलेत. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे नकुल कॉम बॉक्स मध्ये. इथे मात्र 9 धावा जरूर स्कोर बोर्ड वरती येताना आपण पाहिल्यात. पहिलं षटक आहे. मॉर्निंग सेशन आहे. काय सांगशील ज्या प्रकारे पहिल्या षटकात 9 धावा. चांगली धाव संख्या म्हणायला हरकत नाही कारण सकाळच्या मॉर्निंग सेशन मध्ये 9 धावा आल्यात. नक्कीच लढत सर सुरुवात मात्र चांगली होताना आपण बघू शकतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या 9. धावफलकावरती लागली जाते. या क्षणी सुरुवात मात्र चांगली म्हणावी लागेल. सकाळचे सत्र या ठिकाणी धावसंख्या थोडीशी कमी राहिली जाते. यावेळेस मात्र प्रथमतः फलंदाजी करत टीम आपण बघू शकताय ती म्हणजेच दिसली जाते मयूर स्पोर्ट्स एम्बूर या संघाला आपण बघतोय. एक चांगलं आव्हान या ठिकाणी उभं करावं लागेल. समोरचा संघ परेश 11 हा संघ बघायला मिळला जातोय. हा चेंडू उंच माला झेलचा प्रयत्न होऊ शकेल. यावेळेस मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये पहिला गडी पास झालाय. या क्षणी मात्र उंच मारण्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. या क्षणी पहिली शिकार यावेळेस मात्र बाद होताना दिसली जाईल. लाडसर या विकेटची गरज होती. धाव संख्या थांबवायची असेल तर विकेट मात्र महत्वाची असतात. पहिली विकेट मिळली जाते. नक्कीच नक्कीच या ठिकाणी गुड विकेट कारण गोलंदाजी मार्कवर नेहिल केनी नावाचा एक अष्टपैलू दर्जाचा जो खेळाडू आहे. एक मोठं नाव आहे पालघर क्रिकेटचं, पालघर जिल्हा क्रिकेटचं. आणि त्याच्या पहिल्या चेंडूवरती एक चांगला गडी बाद केलाय. टीम कॅप्टन आहे परेश 11 केळवा ह्या संघाचा तो कर्णधार आहे, कप्तान आहे. आणि एक चांगलं नाव नकुल नेहिल केनी जरूर आपल्या पालघरचा हा खेळाडू आहे, पालघर जिल्ह्याचा हा खेळाडू आहे. युवा आहे परंतु एक जबरदस्त टेनिस बॉल क्रिकेटचे एक चर्चित नाव येणाऱ्या कालामध्ये पुन्हा आपण पाहणार आहोत. आणि त्यांनी मात्र पहिल्या चेंडूवरती एक चांगला शिकार इकडे घडवला गेलाय. पहिला गडी बाद झालाय निमेशच्या रूपानं. चांगली धावसंख्या निमेशने जोडली. काय झालंय? तिकडे अडवलेला बॉल चौकार होता का? एक मिनिट चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा होताना यावेळेस एक धाव जरूर आले. तर जाऊया मैदानात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पडल्यानंतर चांगला बाउन्स देखील चेंडूवरती प्राप्त केलाय नेहिल केनी ह्या गोलंदाजाकडून. आणि इथे मात्र डॉट बॉल घेताना आपण पाहिलाय. धावसंख्या 10 आहे. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होताना षटक क्रमांक आपण दुसऱ्या या ठिकाणी मार्गस्थ पाहतोय. ह्या षटकातले 3 चेंडू टाकून झालेत.
डिसिजन आलंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण अडवलंय ह्यावेळेस सुरेख फटका रिव्हर्सचा सुरेख फटका गे 4 धावा इथे मात्र येताना तर स्कोर बोर्डची संख्या आपण पाहतोय 14 ह्या धाव संख्येवरती मागचा चेंडू त्या ठिकाणी अडवला गेला होता जाऊया पुन्हा एकदा मैदानात 14 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत पुढचा चेंडू ह्यावेळेस चांगला फटका पुन्हा एकदा चेंडू जाताना आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये चेंडू फीड ह्या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 15 धावा स्कोर बोर्ड वरती येताना पाहिला गेल्यात 15 धावसंख्या पाहतोय पुन्हा एकदा ह्या षटकातला पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी ह्या षटकात आतापर्यंत जरूर पाहिली एक रिव्हर्सचा चौकार देखील नकुल येताना पाहिलाय पुढचा चेंडू कट केलंय ह्यावेळेस फटका आहे पुन्हा एकदा चेंडू गली रिजन मध्ये डीप मध्ये जाताना ह्यावेळेस एक धाव गेली या बॉल वरती आणि ती मात्र षटक पूर्ण पहिलं षटक बल्कि दुसरं षटक पूर्ण झाले 16 धावा चांगली गती आहे 8च्या सरासरीनं नकुल धावा जरूर येताना 2 षटकांमध्ये पाहिल्यात 16 धाव संख्या आहे आणि आतापर्यंत एक गडी बाद झालाय काय सांगशील सुरुवात चांगली झाली असं म्हणायला हरकत नसेल 16 धावा पहिली 2 षटकं येणारे 3 षटकं अद्याप शिल्लक आहेत या क्षणी 3 षटकांमध्ये चांगल्या धावा जोडल्या जाईल कारण की अद्याप एकच विकेट गेलाय एक मात्र एक जमेची बाब म्हणायला हरकत नसेल धाव संख्या 16 आपण बघू शकतोय येणारी 3 षटके अद्याप शिल्लक नक्कीच अनिकेत हरवटे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहेत ज्या खेळाडूने जरूर सैराज धोडीपाडा चषक मध्ये नकुल एका षटकामध्ये 36 धावा लागत असताना 6 बॉलला 6 षटकार ठोकले होते आणि सामना जिंकवला होता समोरचा संघ चिंचणी तारापूरचा संघ होता आणि त्या संघाविरोधात नॉन स्ट्रायकर मॅन ह्या खेळाडूने कमाल करून दाखवली होती 6 बॉलला 6 षटकार 36 धावा एका मध्ये चेस केल्या गेल्या होत्या तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मयूर हरवटे ह्या नावाचा खेळाडू आहे नॉन स्ट्रायकर एंडला अनिकेत हरवटे माफ करा तो खेळाडू ऑन स्ट्राइकला आहे ह्यावेळेस जरूर सिंगल साठी चेंडू जाताना पाहिला गेलाय एक धाव आता मात्र जरूर अनिकेत स्ट्रायकर एंड वरती येताना आपण पाहतोय पाहूया पुन्हा एकदा 30 करामत करेल की काय कारण धाव संख्या आतापर्यंत जर पाहिली तर केवळ 17 या धाव संख्येवरती आहे चांगली गोलंदाजी देखील होताना परेश 11 ह्या संघाकडून आपण पाहतोय गुड बॉलिंग सुरुवातीच चांगली षटक आतापर्यंत 2 टाकली तिसरं षटक देखील चांगलं पुढचा चेंडू खोलटा चेंडू जरूर या ठिकाणी अनिकेतने प्रयत्न केला मोठा फटका मारण्याचा परंतु यावेळेस चांगला चेंडू घेताना आपण पाहिला गेला एकच धाव गेल स्कोर बोर्डची संख्या 1 ने पुढे 18 धावा आतापर्यंत आल्या चांगली गोलंदाजी झाली नकुल काय सांगशील ज्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिले नक्कीच ज्या पद्धतीने सुरुवात मात्र केली होती गोलंदाजाने पहिले षटक कमाले चालू होतं त्यानंतर दुसऱ्या गोलंदाजाने सुद्धा चांगली साथ सध्या ते दिली कारण की अद्याप विकेट गेलाय दुसऱ्या बाजूने मोठी फटके मात्र येताना दिसले गेले नाहीत एक चांगली गोलंदाजी या क्षणी संधी होते खराब थ्रो या क्षणी मात्र चुकी होते गोलंदाजाकडून या क्षणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न 5 धावा या क्षणी मात्र मिळल्या जातील एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला थ्रो मात्र चुकीचा ठरला जातोय या ठिकाणी कुठलंही बॅकअप नव्हतं त्यामुळे यावेळेस एक्स्ट्रा धावा मिळल्या जातील 5 मिनिटभर धावफलकामध्ये धावसंख्या धावफलक लागली जाईल 23 धावा झाल्या तर हळूहळू मात्र धावगती वाढवली जाईल या क्षणी अनिकेत हरवटे नक्कीच एक चांगला बॅटर आपण ज्या रीतीने मात्र वर्णन केलं की 6 षटकांमध्ये 36 धावा केल्या होत्या युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच प्रत्येक प्रेक्षकांनी सामना बघितला होता क्षमता भरपूर आहे वाईडचा षटक केला जाईल अवांतर धाव या क्षणी मिळली जाईल या क्षणी बघूया आपल्या टीम साठी मात्र योगदान कशा पद्धतीने दिले जाईल सलामीवर म्हणून आलाय पहिला गडी मात्र सलामीवर बाद झालाय त्याच्या साथीला मयूर आलाय तिसऱ्या क्रमांकावरती चेंडू झाले ती या षटकाचे 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय अजूनही 3 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र शिल्लक आहे धाव संख्या 23
धाव फलकावरती आपण बघू शकतोय हा चेंडू या क्षणी मात्र कमालीचा ड्राईव्ह फलंदाजाच्या बॅट मधून येतोय. या क्षणी मात्र 4 धावा मिळल्या जातील फलंदाजाला. या षटकामध्ये धाव गती वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. चौकाराने धाव फलकामध्ये भर पडली जाईल आणि 4 धावेने धाव फलक पोहोचला जाईल. तो म्हणजेच 28 धावा. शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. धाव संख्या आपण बघू शकतोय ते म्हणजे 28 धावा झाल्यात. धाव गती मात्र वाढली जाते या षटकामध्ये. पहिली 2 षटक 16 धावा होत्या. या क्षणी अद्याप 12 धावा जमवल्या गेल्यात. या क्षणी बघूया गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे रवींद्र बघायला मिळला जातोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. या क्षणी डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. 28 धावा झाल्यात. बघूया 5 षटकामध्ये किती मोठं आव्हान या ठिकाणी उभं केलं जाईल. कारण की सकाळचा पहिला सामना थोड्याशा उशिराने चालू झालाय. या ठिकाणी बघा एक चांगले टार्गेट 45 ते 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. हा चेंडू या क्षणी फुलर लेनचा हा चेंडू ऑन साइडला फलंदाजाने खेळलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय. पुन्हा एकदा अनिकेतच्या बॅट मधून 4 धावा येतील या चेंडूवरती. कमालीची फलंदाजी कमालीची फलंदाजी या क्षणी बघायला मिळली जाते. 4 धावा पुन्हा एकदा या चेंडूवरती आल्यात. धाव संख्या आपण बघू शकतोय धाव फलकावरती ती म्हणजेच 32 धावा झाल्यात. हे षटक कुठेतरी महागडे ठरलं जात आहे. कारण की पहिली 2 षटकात जर नजर टाकली तर 16 धावा होत्या. या क्षणी आतापर्यंत या चेंडूमध्ये 16 धावा फलंदाजाने जमवल्यात. 3 षटकांचा खेळ इथेच कंप्लीट होताना आपण बघू शकतोय आणि धाव संख्या तब्बल 32 धावा झाल्यात. तीन षटकांचा खेळ झाला. धाव संख्या धावल कधी आपण बघू शकाल ते म्हणजे 32 धावा झाल्यात. अद्याप एकच गडी बाद झाला या ठिकाणी. यावेळेस हा चेंडू पुण्याच्या एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय. या क्षणी एक धाव पुण्याच्या या चेंडूवरती येईल. चौथं षटक मार्गस्थ झालंय. धाव संख्या आपण बघू शकाल 33 धावा धाव फलकदी या ठिकाणी झाल्यात. एक चांगलं आव्हान उभं करावं लागेल. 33 धावा सध्या तरी बघायला मिळल्या गेल्यात. शेवटच्या मागील षटकामध्ये या ठिकाणी तब्बल 16 धावा जमवल्या गेल्यात फलंदाजाने. पुढचा चेंडू या क्षणी पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू खेळलाय. चेलचा प्रयत्न दुसरा गडी यावेळेस मात्र बाद होताना दिसला जाईल. विकेटचं पतन यावेळेस मात्र बघायला मिळलं जात आहे मैदानामध्ये. समोरील टीमला विकेटची आवश्यकता होती या ठिकाणी. कारण की मागील षटक नजर टाकली तर भरपूर धावा जमवल्या होत्या. या क्षणी धाव संख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी विकेटची गरज होती. ती म्हणजे समोरची टीम आपण बघू शकाल परेश इलेव्हन या संघाला ती विकेट या क्षणी मिळली जाते. एक महत्वाची विकेट. धाव संख्या आपण बघू शकतो धाव फलकावरती ती म्हणजे 33 धावा झाल्यात. एक चांगला बॅटर यावेळेस मात्र बाद होताना दिसला जाईल. तो म्हणजे अनिकेतला आपण बघू शकाल एक चांगला हार्ड हिटर फलंदाज. गेल्या वर्षीचे साईराज धोडीपाडा चषक ज्या फलंदाजाने गाजवून चढलं होतं. एक जबरदस्त विक्रम आपल्या नावे केला होता. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 36 धावा लागत असताना जी धुमाकूळ माजवली होती आणि आपल्या टीमला जिंकून दिलं होतं. तोच अनिकेत यावेळेस मात्र बाद झालाय. मोठा अडचण सध्या तरी मात्र परेश इलेव्हन संघाने बाजूला केलाय हे मात्र म्हणावं लागेल. पुढील गोलंदाज आपण बघतोय म्हणजे
निहिल नक्कीच एक चांगलं नाव, चर्चित नाव. टेनिस क्रिकेट मध्ये आपली पावलं चांगल्या पद्धतीने या गोलंदाजाने टाकली तसं म्हणायला हरकत नसेल. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती दिसला जातोय. या क्षणी बघूया एका धावेचा प्रयत्न केला जाईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण बघू शकतोय उमेश. या गोलंदाजाला आपण फलंदाजाला बघू शकतोय. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजेच 34 धावा, 34. 34 धावा झाल्यात. चौथं षटक मार्गस्थ. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. अद्याप 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. निहिलचं सुद्धा कौतुक करावं लागेल. एक चांगलं नाव त्याने सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कमावलंय. तोच गोलंदाजी मार्गमध्ये दिसला जातोय. या क्षणी एक कमालीचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस या चेंडूवरती एक धाव येताना दिसली जाईल. धाव संख्या 35. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. चौथे षटक सध्या तरी मार्गस्थ. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. या ठिकाणी एक चांगले आव्हान देण्याचा प्रयत्न करावा लागेल एम्बूर संघाला. तसं काही घडलं जाईल का? पुढचा चेंडू. या क्षणी मात्र जोरदार प्रहार. टायमिंग चांगलं साधलंय फलंदाजाने. टायमिंगच्या बळावरती हा चेंडू मात्र जातोय षटकारासाठी. 6 धावा या चेंडूवरती येतील. धाव संख्या 40 ती पार करेल. धाव संख्या आपण बघू शकाल 41 धावा झाल्यात. शेवटचा एक चेंडू अद्याप शिल्लक असेल. धाव संख्या आपण बघतो ती 41, 41. या फटक्याची आवश्यकता होती, कारण की शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये या ठिकाणी मोठ्या फटक्यांची आवश्यकता ही नेहमी असते. तो प्रयत्न फलंदाजाकडून केला जातोय. यानंतर प्रत्येक चेंडूवरती यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. चांगला स्ट्रोक आला. 41 धावा पहिला सामना आणि पहिली इनिंग. पहिल्या इनिंग मध्ये या ठिकाणी एक मोठं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. 2 विकेट आतापर्यंत बाद झालेत. शेवटचा एक चेंडू अद्याप शिल्लक. धाव संख्या आपण बघू शकाल ते म्हणजे 41 धावा. यावेळेस मात्र धाव फलकावरती झाल्यात. एक चांगलं आव्हान जरूर उभं केलं जात आहे. ते म्हणजेच आपण टीम बघू शकाल मयूर स्पोर्ट्स एम्बूर या संघाकडून. समोरच्या टीमने नक्कीच टॉस जिंकला होता. शेवटचा चेंडू निहिल हा दिसला जातोय गोलंदाजी मार्गवरती. यावेळेस बघा शेवटचा चेंडू. या क्षणी चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. तितक्याच चांगल्या पद्धतीने फटक्या खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव या चेंडूवरती जरूर पूर्ण केली जाईल. षटक कंप्लीट होताना आपण बघू शकतोय 4 षटकांचा खेळ झालाय. धाव संख्या आपण बघू शकाल ते म्हणजेच 42 धावा झाल्यात या ठिकाणी. शेवटच्या एका षटकाचा खेळ यावेळेस मात्र अद्याप शिल्लक आहे. 42 धावा धाव फलकावरती लावल्या गेल्यात. शेवटचं षटक या ठिकाणी बघूया धावा किती येतील. या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये चांगल्या धावा जोडण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. 50-55 धावांचं एक चांगलं टार्गेट या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न मयूर स्पोर्ट्स एम्बूर या संघाला करावा लागेल. शेवटचं षटक कोणता गोलंदाज येतो या ठिकाणी. आतापर्यंत दोनच विकेट बाद झाल्यात. त्या म्हणजे समोरच्या टीमच्या मयूर स्पोर्ट्स एम्बूर या संघाच्या. शेवटचं षटक. शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये किती धावा काढल्या जातील या ठिकाणी. आजचा स्पर्धेचा तब्बल आपण 8वा दिवस बघतोय. गेले 7 दिवस या ठिकाणी कमालीचं क्रिकेट प्रेक्षकांना बघायला मिळालं. मैत्री ग्रुप आयोजित या स्पर्धेमध्ये या बिरसा मुंडा चषकामध्ये गेल्या 7 दिवसांमध्ये चांगल्या संघांचा समावेश झाला होता. आणि चांगलं क्वालिटी क्रिकेट या आपल्या तालुक्यामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलं. तब्बल आजचा 8वा दिवस आपण बघतोय. आजच्या 8व्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या संघांचा सहभाग आजच्या गटामध्ये दिसला जातोय. त्यामुळे चांगलं क्रिकेट या ठिकाणी नक्कीच बघायला मिळलं जाईल प्रेक्षकांना. प्रेक्षक वर्ग सुद्धा बराचसा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडला जातो या स्पर्धेसाठी. चांगला भरपूर प्रतिसाद गेले 7 दिवस दिला प्रेक्षकाने. पुन्हा एकदा मनोरंजनासाठी 8वा दिवस सज्ज होतोय. दरम्यान पहिला सामना रंगला जातोय. एका बाजूने एम्बूर संघ मयूर स्पोर्ट एम्बूर संघ, दुसऱ्या बाजूने परेश इलेव्हन. या क्षणी पहिला चेंडू या शेवटच्या षटकाचा. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव सुद्धा येईल का? प्रयत्न केला जातोय. 2 धावा जरूर पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती. 2 धावेने भर धाव फलकामध्ये होताना दिसली जाईल. आज आपण पंचाच्या भूमिकेमध्ये बघू शकताय अतुल भावर, तर समोर मात्र मुख्य पंच पण राहुल सांबरला आपण बघू शकताय. पुढचा चेंडू.
या क्षणी हवेमध्ये चेंडू राहिलाय, झेलचा प्रयत्न केला जाईल आणि यावेळेस मात्र विकेट गमावला जाईल. तिसरा गडी बाद झालाय मयूर स्पोर्ट्स एम्बोर या टीमचा. यावेळेस मात्र मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केला जातोय. शेवटचे षटक हानामारीचं षटक असं म्हटलं जातं या शेवटच्या षटकाला. या षटकामध्ये झेल टिपला जातो या दुसऱ्या चेंडूवरती. गोलंदाज प्रयत्न करेल की कमीत कमी धाव संख्येवरती समोरच्या टीमला थांबवण्याचा. तर समोरचा संघ 4 चेंडू अद्याप शिल्लक आहे एम्बोर संघासाठी. या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल 50 पार धाव संख्या नेण्याचा, कारण की अद्याप धाव संख्या आपण बघू शकाल. धाव फलकावरती टीमचेच धावा झाल्या त्या 44. शेवटचे 4 चेंडू या ठिकाणी 1-2 मोठे प्रहार येतील का, प्रयत्न करावा लागेल तो मयूर स्पोर्ट एम्बोर टीमच्या फलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तुमचे सूरज. या फलंदाजाला आपण बघू शकाल पुढील क्रमांकावरती. सूरज साठी बघू शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. सूरजला या 4 चेंडू मध्ये आपला पराक्रम सिद्ध करावा लागेल, आपली गुणवत्ता या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. या क्षणी बघूया चांगला फिनिशिंग टच दिला जाईल का तुमचेच परेश लिवर कडून. तिसरा चेंडू गोलंदाजाने आतापर्यंत पहिले 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलेत. पुढचा चेंडू या क्षणी फुल लेनचा चेंडू होता, ऑन साइडला खेळला जाईल चेंडू. यावेळेस मात्र बघूया एका धावेचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव या चेंडूवरती समाधान मानलं जाईल. 3 शेवटची चेंडूचा खेळ यावेळेस मात्र शिल्लक आहे. यानंतर सुद्धा चांगले सामने प्रेक्षकांच्या भेटीला येतील. सध्या तरी धावा झाले धाव फलकावरती त्या म्हणजेच 45 धावा झाल्यात. 3 चेंडू शेवटची या ठिकाणी शिल्लक आहेत. सकाळचा पहिला सामना 50 धावा या ठिकाणी नक्कीच कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितल्या होत्या. आजच्या दिवसामध्ये सुद्धा त्याच दिशेने सध्या तरी धाव फलक पुढे नेला जातोय. या ठिकाणी कमालीचा चेंडू, कमालीचा चेंडू. खऱ्या अर्थाने शेवटच्या गोलंदाजावरती किंवा शेवटचं षटक असतं ते गोलंदाज मुख्यतः महत्वाचं मानलं जातं. ते गोलंदाज ठरवतं की चेसिंग मध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये सामना कोणत्या दिशेने जाईल किंवा कोणत्या संघाचं पारड जड मानलं जाईल. त्यासाठी शेवटचं षटक खऱ्या अर्थाने महत्वाचं. या क्षणी हा चेंडू सीमारेषा पार चौकार. 4 धावा या चेंडूवरती पुन्हा एकदा आल्या. धाव संख्या 49. शेवटचा 1 चेंडू या ठिकाणी शिल्लक. शेवटचा चेंडू धावा झाल्या ते 49 49. या क्षणी अजून एखादा चौकार किंवा षटकार. यावेळेस पुन्हा एकदा 4 धावा. इनिंग या ठिकाणी कंप्लीट झाली. एका इनिंगचा खेळ झालाय. धाव संख्या धाव फलकावरती 53 धावा झाल्यात. 54 धाव्यांचं आव्हान. 53 धावा या ठिकाणी बघूया. यानंतर समोरील टीमला 2 धाव्यांची पेनल्टी सुद्धा होती. त्यामुळेच व 55 धावा या ठिकाणी
होतील. 53 धावा झाल्या होत्या, 2 धावा पेनल्टीची ऍड केल्या, त्यावेळेस 55 धावा झाल्यात. 56 धाव्यांचं आव्हान यावेळेस मात्र समोर टीमला परेश इलेव्हन या संघाला मात्र या ठिकाणी असेल. पुढील 5 षटकांमध्ये 56 धाव्यांचा पाठलाग हा करावा लागेल. यावेळेस दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. 57 धाव्यांचा 56 धाव्यांचा पाठलाग केला जातोय. या क्षणी 2 सलामीर मैदानामध्ये आपण बघू शकाल. म्हणजेच नील किनी एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने हार्दिक हा फलंदाज दिसला जाईल. या क्षणी पहिला सामना यावेळेस जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न हा दोन्ही संघाकडून केला जाईल. दरम्यान 56 धाव्यांचा पाठलाग केला जाईल. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने गोलंदाजाने हाताळलाय. दुसरा चेंडू सज्ज होतोय गोलंदाज. या क्षणी मात्र मोठी चुकी आणि महत्वाची विकेट बाद होईल का? नील केनी यावेळेस मात्र अपेक्षा मोठ्या होत्या प्रेक्षक वर्गाला. शून्यावरती डगआउटला परतावा लागेल. जल्लोष उत्साह सर्व काही दिसलं जाते समोरच्या टीम मध्ये, कारण की विकेट सुद्धा एक चांगला मिळवलाय गोलंदाजाने. महत्वाची विकेट यावेळेस मात्र बाद होताना दिसली जाईल. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि या क्षणी मात्र माघारी परतावा लागेल फलंदाजाला. 56 धाब्यांचा पाठलाग यावेळेस मित्र केला जातोय. या क्षणी ही विकेट महागडी ठरली जाईल परेश इलेव्हन या संघासाठी. या क्षणी पुढील फलंदाज मैदानामध्ये जाईल. जीत हा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती जातोय. एक चांगला बॅटर या ठिकाणी माघारी परतलाय. त्यानंतर पुढील फलंदाजांना डाव सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल. या ठिकाणी एक चांगली इनिंग खेळावी लागेल, कारण की 56 धाव्यांचा पाठलाग इतका सोपा या ठिकाणी नसेल. तो बघूया, चांगला संघ दिसला जातो परेश इलेव्हन हा संघ सुद्धा. त्यामुळे एक चांगली फाईट प्रेक्षकांना मात्र बघायला मिळली जाईल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने चेंडू हाताळलाय. गोलंदाज आपण बघू शकतोय मंगेश. हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. सीमा रेषा पार चौकार. 4 धावा येतील या चेंडूवरती. एक चांगला प्रहार येतोय. आधीच या चेंडूवरती एक विकेट गेला होता, परंतु या क्षणी मात्र संधी भेटली फलंदाजाला. त्या संधीचा पुरेपूर फायदा फलंदाजाने उचललाय. 4 धावा या चेंडूवरती जमवल्या गेल्यात.
धावसंख्या आपण बघू शकाल ती म्हणजेच 4 धावा झाल्यात. 56 धावांचा पाठलाग यावेळेस मात्र करावा लागेल. एक गडी बाद झालाय. बाकी फलंदाजांना या ठिकाणी चांगल्या इनिंग खेळाव्या लागतील. समोरचा संघ मयूर स्पोर्ट्स एम्बूर संघ नक्कीच आजच्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये 9 ते 9:15 दरम्यान हा संघ मैदानामध्ये उपस्थित होता. दिलेल्या वेळेमध्ये हा संघ उपस्थित होता. या ठिकाणी हा चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने खेळलाय. आधीच्या चेंडूवरती 4 धावा आल्या. त्यामुळे कुठलीही घाई गडबड करण्याच्या स्थितीमध्ये फलंदाज दिसला नाही. संत गतीने 1 धाव मात्र या चेंडूवरती घेतली गेली. धाव संख्या आपण बघू शकाल धावफलकावरती ती म्हणजे 5 धावा झाल्यात. पहिल्या 4 चेंडूचा खेळ यावेळेस मात्र झालाय. धाव संख्या धावफलकावरती 5. त्याच्यानंतर मात्र स्ट्रायकर एंडला फलंदाज हार्दिक दिसला जाईल. प्रथमतःच या सामन्यामध्ये मात्र फलंदाजीसाठी दिसला जातोय किंवा स्ट्रायकर एंडला दिसला जातोय हा 5वा चेंडू. या क्षणी हा चेंडू डॉट चेंडू हाताळला जाईल. कमालीची गोलंदाजीने थोडासा वेग जरी कमी ठेवलाय या ठिकाणी मात्र एक अचूक आणि लाईन लेंथ पकडून गोलंदाजाने गोलंदाजी केली. एक विकेट सुद्धा त्याने प्राप्त केलाय. या ठिकाणी शांत ठेवलंय कारण की सुरुवातीची षटकं पॉवर प्लेची षटकं ही कधी महत्वाची मानली जातात. कधी एकतर धावा भरपूर येतात किंवा एकतर विकेट जातात. या ठिकाणी एक विकेट गेलाय. बघा पुढचा चेंडू. चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला आपल्या जागच्या जागी शांत ठेवलंय. कुठल्याही प्रकारची संधी मात्र दिली जात नाही. यावेळेस एका षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि धाव संख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 5 धावा. एक गडी बाद झालाय. धाव संख्या धावफलकावरती 5. पहिलं षटक यावेळेस मात्र कंप्लीट झाले. धाव संख्या धावफलकावरती आपण बघतोय ते म्हणजे 5 धावा झाल्यात. 56 धाव्यांचा पाठलाग केला जातोय. एक चांगलं आव्हान दिलंय कारण की सकाळचा पहिला सामना 55 धावा एक चांगले टार्गेट मानलं जाईल या स्पर्धेमध्ये. ज्या रीतीने आपण सकाळचे सामने बघितलेत यावेळेस बघूया पुढचा चेंडू. पहिला चेंडू असेल या दुसऱ्या षटकाचा. या क्षणी एक कमालीचा चेंडू परंतु वाईडचा इशारा केला जाईल का? नो चेंडूची घोषणा होते. फ्रीड सुद्धा असेल. नो चेंडूची घोषणा यावेळेस मात्र होताना दिसली जाईल. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाने चुकी केली या ठिकाणी. यावेळेस मात्र थोडंसं चर्चा सत्र रंगलं जाते मैदानामध्ये कारण की नो चेंडू आलाय. अवांतर धाव आले कारण की पहिले षटक कमालीचा हाताळले एम्बूर या संघाने. त्यानंतर समोरच्या संघाला जर का या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी दिली किंवा थोडीशी संधी सामना जिंकण्यासाठी दिली तर मात्र समोरचा संघ हावी होऊ शकतो. त्यासाठीच या ठिकाणी प्रत्येक षटक हे चांगलं हाताळण्याचा प्रयत्न केला जाईल. सुरुवातीचा चेंडू नो आलाय. या क्षणी फ्रीडचा चेंडू आहे. फ्रीड वरती मोठा फटका येऊ शकेल का? सर्कलचं हे दुसरं षटक, पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा फ्रीडचा. या क्षणी बघूया झेल होईल परंतु फ्रीडचा चेंडू होता. पुन्हा एकदा नो चेंडू. यावेळेस मात्र चुकांमागे चुका घडल्या गेल्यात. सलगच्या 2 चेंडू आणि दोन्ही नो आपण बघू शकतोय. नक्कीच पंचांकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे. बऱ्याचशा मोठ्या टुर्नामेंट आपल्या तालुक्यामध्ये आयोजन केल्या गेल्यात. ते म्हणजेच राहुल सांबर याने एक सुरेख पंचगिरी सुद्धा मैदानामध्ये दिसली जाईल. दोन्ही नो चेंडू आपण बघू शकतोय. 2 अतिरिक्त धावा. धाव संख्या आपण बघू शकाल धावफलकावरती 9 धावा झाल्यात. या ठिकाणी पहिले षटक गोलंदाजाने भरपूर मेहनत घेतली. कमालीचं षटक हाताळलंय परंतु यावेळेस मात्र या षटकामध्ये गोलंदाज चुकी करतोय तो म्हणजे सूरज. पहिले 2 चेंडू दोन्ही नो आले. थ्रीड पुन्हा एकदा संधी असेल फलंदाजासाठी. या क्षणी हार्दिक एखादा मोठा फटका खेळेल का अपेक्षा असतील कारण की फ्रीड वरती बऱ्याच वेळेस मात्र चौकार किंवा षटकार येतात. तो प्रयत्न केला जाईल का? या क्षणी हा चेंडू चांगल्या पद्धतीने यावेळेस मात्र कमालीचा चेंडू होता. या पद्धतीने चेंडूंचा मारा करणं आवश्यक आहे. या क्षणी डॉट चेंडू आलाय. फ्रीडचा चेंडू होता परंतु फलंदाजाला शांत ठेवलं गोलंदाजाने. धावसंख्या स्थिर असेल ती 9 या धावसंख्येवरती. दोन्ही संघ चांगले संघ मैदानामध्ये बघायला मिळले गेलेत. एका बाजूने मयूर स्पोर्ट एम्बूर संघ, दुसऱ्या बाजूने परेश इलेव्हन संघ. धीम्या गतीने चेंडू हाताळला. यावेळेस मात्र चेंडू जाईल. आउटफील्ड फास्ट आहे या दिशेने. चेंडूला थांबवणं थोडंसं कठीण दिसलं जात आहे. बघूया प्रयत्न झालाय. या ठिकाणी चेंडूला रोखलं जाईल. तोपर्यंत धावा बघूया किती येतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल.
पंच धावा 9 चेंडू का परत 9+3 एकूण 4 धावा पुन्हा एकदा वारंवार तिसरी चुकी यावेळेस मात्र येते समोरच्या संघाला संधी दिली जाते या सामन्यामध्ये परतण्याची पहिले षटक गोलंदाजाने मात्र कमालीचा हाताळलं होतं फलंदाजाने कुठली संधी दिली नव्हती या क्षणी गोलंदाजाने आतापर्यंत 3 9 चेंडूंचा मारा केलाय हे षटक या ठिकाणी चिंतेचं कारण ठरलं जाईल ते म्हणजेच गोलंदाजी करणारे एम्बूर या संघासाठी या ठिकाणी नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल कारण की आपण मोठ्या लेवलमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करतोय या ठिकाणी या चुका महागड्या ठरल्या जातील संघाला मग यानंतर कमबॅक गोलंदाजाकडून केले जाईल का चुका दुरुस्त करणं आवश्यक असेल पुढे पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपला निघून खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस विकेट जाऊ शकेल का यावेळेस मात्र एका धावेचा प्रयत्न केला जातोय एक धाव या चेंडूवरती येताना दिसली जाईल धाव संख्येवरती नजर टाकली तर धावा झाल्यात 14 धावा सध्या तरी लागल्या गेल्यात चेंडूंची संख्या या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघू शकतोय 2 चेंडूंचा फक्त खेळ झालाय आणि या 2 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत आल्यात बघूया हे षटक कुठेतरी महागडं ठरलं जात आहे ते म्हणजेच मयूर स्पोर्ट एम्बूर या संघासाठी गोलंदाज या ठिकाणी करामत करेल का पुढचा चेंडू धीम्या गतीने चेंडू आणि पुन्हा एकदा नो चेंडूची घोषणा चौथा नो चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा आलाय पंचांचा डिसिजन फायनल असेल मित्रांनो चौथा नो चेंडू यावेळेस मात्र हाताळला जातोय चौथा नो चेंडू यावेळेस मात्र नक्कीच यानंतर हे षटक डोकेदुखी ठरलं जाईल हे षटक डोकेदुखी ठरलं जात आहे ते मयूर स्पोर्ट एम्बूर या संघासाठी कारण की भरपूर चुका घडल्या गेल्यात पंचांचा डिसिजन हा फायनल असेल मित्रांनो आणि राहुल सावरकडे सुद्धा भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा त्यामुळे डिसिजन योग्य दिला जाईल आणि ज्या काही नियम असतील ते आपण पंचांकडून जाणून घेऊ शकता धावसंख्या धावबालक आपण बघतोय ती म्हणजेच 16 धावा झाल्यात आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय अद्याप हे षटक कंप्लीट झालं असतं या क्षणी मात्र 2 चेंडूंचा खेळ झाला या षटकाचा पूर्ण 4 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे मयूर स्पोर्ट्स एम्बूर संघ नक्कीच या ठिकाणी या षटकामध्ये कुठेतरी पिछाडीवरती पडला जातोय पुढचा चेंडू तिसरा असेल यावेळेस मात्र यष्टांवरती परंतु फ्री हिटचा चेंडू होता नक्कीच चेंडू कमालीचा हाताळला होता गोलंदाजाने परंतु फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळेच फलंदाज सुरक्षित राहिला जाईल मैदानावरती दरम्यान एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती घेतली जाईल धाव संख्या 17 धावा 56 धाव्यांचा पाठलाग केला जातोय पहिले षटक शांतपणे फलंदाजी झाली होती त्यानंतर मात्र या षटकामध्ये गोलंदाजाने ज्या चुका केल्या त्या चुका मात्र फायदेशीर ठरल्या त्या समोरच्या टीमला समोरचा संघ आपण बघतोय परेश 11 हा संघ या क्षणी बघूया धाव संख्या 17 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला अजूनही 3 चेंडू पुन्हा शिल्लक आहेत हे षटक बघूया 4 9 चेंडू आतापर्यंत आलेत यानंतर हे 3 चेंडू गोलंदाजाला खऱ्या अर्थानं मेहनत घ्यावी लागेल हे चेंडू कमीत कमी धावा खर्च करण्यासाठी गोलंदाजाला या ठिकाणी त्या लेवलने त्या नियंत्रणाने गोलंदाजी करणं आवश्यक आहे कारण की ज्या चुका झाल्यात त्या होऊन गेल्यात या ठिकाणी त्यानंतर या 3 चेंडूवरती सर्वोत्तम गोलंदाजी करावी लागेल शेवटचे 3 चेंडू या षटकाचे चांगल्या पद्धतीने हाताळले जातील का चौथा चेंडू या षटकाचा फुलटॉस होता आणि या क्षणी 6 धावा या चेंडूवरती येतील मागील 9 चेंडूंचं प्रेशर या चेंडूवरती जरूर दिसलं गेलं फुलटॉस चेंडू दिलाय गोलंदाजाकडून धावा 6 ने पुढे जातील धाव संख्या आपण बघतोय ते म्हणजेच 23 धावा झाल्यात 23 रन्स ऑन द बोर्ड यावेळेस मात्र जबरदस्त कमबॅक केले जात आहे परेश 11 या संघाकडून धावा झाल्यात 23 पहिले षटक 5 धावा फक्त धाव फलकावरती होत्या त्यानंतर आतापर्यंत 18 धावा या ठिकाणी पहिल्या 4 चेंडूवरती जमवल्या गेल्यात अजूनही 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे मयूर स्पोर्ट एम्बूर संघ नक्कीच थोडंसं चिंतेचं वातावरण या क्षणी मात्र दिसलं जात आहे कारण की समोरचा संघ सध्या तरी चांगली कामगिरी करतो या षटकामध्ये 18 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात पहिल्या 4 चेंडूवरती शेवटचे 2 चेंडू
या ठिकाणी बघूया धावा किती येतील, कारण की हे षटक गोलंदाजाला खऱ्या अर्थानं हे दोन्ही चेंडू चांगले हाताळण्याचा प्रयत्न करावा लागेल. 5वा चेंडू यावेळेस मात्र हा चेंडू कमालीचा हाताळलाय गोलंदाजाने. डॉट चेंडूचा मारा केला जाईल. झालेल्या चुका या ठिकाणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून केला जातोय, कारण की जे गेले ते सोडून द्या, जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे पुढे घडायचे आहे त्यावर मात्र स्वतःने विश्वास ठेवणं आवश्यक आहे. स्वतःवरती विश्वास गोलंदाजाने ठेवलाय. एक डॉट चेंडू आलाय. पुन्हा एकदा एखादा डॉट चेंडू येईल का? डॉट चेंडू हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाला करावा लागेल. धावा भरपूर खर्च केल्यात. शेवटचा चेंडू या ठिकाणी डॉट येईल का? धावसंख्या धावफलक 23. समोर मात्र हार्दिक फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू फुलटॉस आहे. गॅप मध्ये ढकललाय चेंडूला. सरळ दिशेने स्लाइड स्क्रीनच्या बाजूने चेंडू चाललाय. सीमारेषा पार 4 धावा. चौकार येतो या चेंडूमध्ये. षटकाचा खेळ होईल समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्यात आतापर्यंत. षटक कंप्लीट झालंय. 2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 27. 56 धाव्यांचा पाठलाग केला जातोय. अजूनही येणारी 3 षटकं शिल्लक आहेत आणि 29 धाव्यांची अद्याप गरज. अजून येणारी 3 षटकं 29 धावींची आवश्यकता आहे या ठिकाणी. 18 चेंडू आणि 29 धावा. यानंतर 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 18 चेंडू मध्ये 29 धाव्यांचा पाठलाग अद्याप करावा लागेल. सामना अद्याप बघायला गेलं तर 29 धावा भरपूर अद्याप आहेत या ठिकाणी. जर का गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर शेवटपर्यंत सामना निला जाऊ शकतो, कारण की अद्याप 10 धाव्यांची आवश्यकता आहे. चेसिंग मध्ये या 8 ते 10 धावा या ग्राउंड वरती महागड्या ठरल्या गेल्यात. पहिला चेंडू पुन्हा एकदा नो चेंडू बिमलचा चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. +4 अशा एकूण 5 धावा पुन्हा एकदा बोनस या रूपाने समोरील टीमला दिल्यात. या ठिकाणी परेश इलेव्हन संघाला मदत केली गोलंदाजांनी. ज्या चुका केल्या गेल्यात गोलंदाजांकडून त्या समोरच्या संघाला मात्र फायदेशीर ठरल्या गेल्यात, कारण की या ठिकाणी 5 धावा पुन्हा एकदा मात्र आल्यात. 5 धावा ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. धावसंख्या आपण बघू शकाल ती म्हणजे तब्बल 32 धावा या ठिकाणी झाल्यात. या क्षणी हवेमध्ये चेंडू खेळला जातोय. फ्रीडचा चेंडू होता. एका धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा या चेंडूवरती केला जाईल. धावसंख्या आपण बघू शकाल 33 धावा झाल्यात. आतापर्यंत गोलंदाजाने थोडीशी खराब कामगिरी केली. समोरचा एक चांगला संघ आपण बघतो परेश इलेव्हन संघाला, आणि या चांगल्या संघासमोर तुम्हाला जिंकायचे असेल तर या चुका तुम्हाला दुरुस्त कराव्या लागतील मित्रांनो, कारण की समोरचा संघ फक्त संधीची वाट बघतोय की कधी समोरचा गोलंदाज चुका करतोय, आणि चुका घडल्या गेल्यात मैदानामध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न होता फलंदाजाचा. या क्षणी मात्र डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या आपण बघू शकाल धावफलकावरती म्हणजे 33 धावा अद्याप झाल्यात. 2 चेंडूचा खेळ या क्षणी मात्र या षटकाचा झालाय. चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग केला जातोय. पहिल्या गडी ज्या क्षणी मात्र लवकर बाद झाला होता, असं वाटत होतं की समोरचा संघ समोरचे गोलंदाज हावी होतील ते परेश इलेव्हन संघावरती. त्यानंतर मात्र ज्या रीतीने फलंदाजी झाली कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा अपयश येतंय फलंदाजाला. दुसरा चेंडू सुद्धा डॉट आलाय. अद्याप 33 धावा आल्यात, परंतु अजूनही बऱ्याचशा धाव्यांची या ठिकाणी आवश्यकता आहे. जर का मयूर स्पोर्ट एंबूर संघाच्या गोलंदाजांनी प्रभाव टाकला, चांगली गोलंदाजी केली, चांगलं नियंत्रण दाखवलं तर या ठिकाणी अडचणी निर्माण येऊ शकतात त्या परेश इलेव्हन संघासाठी सुद्धा. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. एका धावेचा प्रयत्न केला जाईल, कारण की या ग्राउंड मध्ये चेसिंग साठी भरपूर संघ पराभूत झालेत, हे विसरता कामा नये. हे गेले 7 दिवस आपण स्पर्धा बघितली, विशेष करून जे शेवटचे सामने होतात चेसिंग मात्र या ठिकाणी मुश्किल काम बनले प्रत्येका संघाला. त्यासाठीच या ठिकाणी समोरच्या संघाला हलक्यात घेता कामा नये. चेंडू झालेत या षटकाचे 4. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक. धावा झाले धावफलकावरती.
34 धावा झाल्यात या क्षणी हवेमध्ये चेंडू आणि विकेट गमावला जाईल. मी म्हटलंच होतं की या ठिकाणी जर का संधी दिली समोर टीमला तर समोरचा संघ सामन्यामध्ये मजबूत पकड बनवून ठेवेल. कारण की चेसिंग मध्ये भरपूर संघ या ग्राउंड वरती किमान या स्पर्धेमध्ये पराभूत झालेत. कालचा दिवस काही कमालीचा होता. कालचा दिवस तिथेल वलसाड गुजरातचा संघ बघायला मिळाला होता. त्या संघाने मात्र कालचा दिवस गाजून सोडला होता. प्रेक्षकांची मनं जिंकली होती त्या टीमने. त्या लेवलचं क्रिकेट त्या संघाकडून खेळलं होतं. आजच्या दिवसामध्ये तो संघ किंवा त्या पद्धतीचं क्रिकेट कोणता संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना दिसला जाईल. कारण की आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली नावं टेनिस क्रिकेटची दिसली जातील. पूर्ण दिवसभरामध्ये प्रेक्षक वर्ग सुद्धा बराचसा मैदानावरती उपस्थित राहिला जातो. त्यासोबतच युट्यूब लाईव्ह माध्यमातून सुद्धा बराचसा प्रेक्षक वर्ग जोडला जातो. या क्षणी बघूया धाव संख्या आपण बघतोय. धाव लगा होती 34 धावा झाल्यात. या षटकाचा एक चेंडू शिल्लक आहे. चौतीस धावा झाल्यात. यानंतर अजूनही 22 धावांची आवश्यकता यावेळेस मात्र आहे. आव्हान भलेही सोपं वाटत असेल परंतु या खेळपट्टीचा इतिहास आहे. गेले 7 दिवस चेसिंग मध्ये घाम फुटला जातो संघांना. या क्षणी हा चेंडू येईल डॉट. यानंतर मात्र येणारी 2 षटके 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजूनही यावेळेस मात्र 34 धावा झाल्यात म्हणजे 22 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी 12 चेंडू आणि 22 धावा परेश इलेव्हन संघाला या ठिकाणी जिंकण्यासाठी अजूनही आवश्यक. मात्र 12 चेंडू आणि धावांची गरज ती इथून पुढे 22 12 चेंडू आणि 22 धावांची गरज सगळ्या मैदानात. धन्यवाद नकुल. एक जबरदस्त मुकाबला आपण पाहतोय. 12 चेंडू 22 धावा असं समीकरण परेश इलेव्हन विरुद्ध मयूर स्पोर्ट्स एम्बूर हा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू गोलंदाज राऊंड द विकेट आणि तयार होताना आपल्या गोलंदाजी मार्ग एक बॅलन्सिंग सामना नकुल म्हणायला हरकत नाही. कारण ज्या पद्धतीने धावा आतापर्यंत आल्या गेल्यात ना, जसं तू वर्णन केलंस की या मैदानावरती चेसिंग थोडा एक डिफरंट विषय आहे. तर तो पाहूया. चांगली बॅटिंग झाली तर धावा देखील चेस होऊ शकतात. राऊंड द विकेटनं गोलंदाज तयार. अपील झालंय परंतु पाहूया ह्या ठिकाणी पहिली धाव तर कंप्लीट केली गेली. पाहूया पंच काय डिसिजन देतील. या ठिकाणी पिचिंग आउटसाइड लेग असा पंचांचा इशारा या ठिकाणी येताना आपण पाहतोय. स्टंपच्या लाईन मध्ये चेंडू पिच होणं फार नकुल गरजेचं असतं. कारण जेव्हा जेव्हा मात्र ना
लेग बी फोर्सचा विषय येतो तेव्हा मात्र चेंडू स्टंपच्या लाईन मध्ये पिच होणं आवश्यक आहे. हा चेंडू मात्र लाईनच्या बाहेर पिच झाल्या कारणाने पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र जरूर 35 ह्या आकड्यावरती येताना आपण पाहतोय. अजूनही जरूर 21 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमधले. गुड मुकाबला, बॅलन्सिंग मॅच. राऊंड द विकेट न पुढचा चेंडू गोलंदाज यावेळेस पुल केलंय. चेंडूला झेल होईल का? फिल्डर तैनात. ओ मयूरच्या हातातून झेल सुटला गेलाय. खूप चांगला प्रयत्न ऑन साइडला आपण पाहिला गेलाय. तो इथे मात्र 2 धावा कंप्लीट होतील. स्कोर बोर्डची संख्या 2 ने पुढे सरकेल. 37 ह्या धाव संख्येवरती 19 धावांची गरज आहे. अजूनही विचार केला तर इथून 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. 8व्या दिवसातला पहिला सामना आपण पाहतोय. मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषकच्या स्पर्धेतला पहिलाच सामना. एक चांगला मुकाबला, कडी टक्कर म्हणायला हरकत नाही, कारण इथून पुढे 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येताना मैदानाच्या आतमध्ये चांगलं दृश्य आहे. राऊंड द विकेटनं पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा मिस टायमिंग स्ट्रोक होईल का? झेल जरूर झालाय. यावेळेस नो मिस्टेक. फिल्डर चांगला झेल. प्रयत्न खूप चांगला होता, मोठा फटक्यांचा प्रयत्न, परंतु इथे मात्र रवींद्र बाद झालाय. बॅक टू द पेवेलियनला जाताना परेश 11 केळवे ह्या संघाचा हा खेळाडू आहे, ती बाद झालाय. स्कोर बोर्ड 37 ह्या धावसंख्येवरती आहे. अजूनही 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. नो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाईल. अनिकेत वरती एक मोठी जिम्मेदारी, एक मोठी जबाबदारी आली, कारण 9 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना जर पाहिला तर बरोबरीत आहे. बॅलन्सिंग सामना म्हणायला हरकत नाही, कारण एका बाजूने गोलंदाजी देखील चांगल्या प्रकारे होताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मयूर स्पोर्ट्स एम्बूर हा संघ या ठिकाणी गोलंदाजी करत असताना चौघ्या मैदानात जरूर 9 चेंडू आणि 19 धावा. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत ह्यावेळेस फलंदाजीसाठी आलाय. मध्यक्रम मध्ये बल्लेबाजी बॅटिंग करण्यासाठी तो सज्ज होईल. चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण गरज आहे संघाला. 19 धावांची, 10 चेंडू. राऊंड द विकेट न गोलंदाज. गुड बॉल, चांगला चेंडू, चांगला पेस ह्या चेंडूवरती आपण पाहिला. बाउन्स देखील खूप चांगला येताना ह्या षटकातले चेंडू आतापर्यंत 4 टाकून झालेत. 8 बॉल आणि 19 धावा असं समीकरण. प्रेशर मध्ये यावेळेस परेश 11 हा संघ आपण पाहतोय. राऊंड द विकेट पुढचा चेंडू. यावेळेस ड्राईव्ह केलाय सरळ बॅटनं. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. जरूर इथे एकच धाव येईल. 7 चेंडू आणि धावांची गरज जरूर असणार आहे. कमीत कमी 18 धावा. 38 धावा झाल्यात, अजूनही 18 धावांची गरज आहे. जरूर इथे मात्र नाखुश होईल परेश 11 केलवा संघ. नकुल 4 नो बॉल एका षटकामध्ये आले गेले होते, तेव्हा वाटलं होतं की हा सामना परेश 11 च्या बाजूने जाईल का, परंतु ह्यावेळेस जर पाहिलं ना तर मयूर स्पोर्ट्स एम्बूर या संघाची पकड मॅच वरती जबरदस्त आहे. राऊंड द विकेट न पुढचा चेंडू. यावेळेस षटकार, बिग हिट, चांगला फटका, कनेक्शन गुड, जबरदस्त फटका आहे. 6 धावे करिता षटकार आलाय. मोक्याच्या क्षणी नकुल षटकार आलाय आणि ते मात्र पुन्हा एकदा वापसी करताना परेश 11 केलवा संघ. 44 धावा झाल्यात, आता मात्र 12 धावेची गरज.
कारण आता मात्र 6 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. खास करून कौतुक असेल ज्या फलंदाजाने तो षटकार ठोकलाय ना, मोक्याच्या क्षणी षटकार आलाय परेश इलेव्हन केलवाग ह्या संघाकडून. परंतु अजूनही 12 धाबा मात्र शेष आहेत. एक षटक शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 12 धाब्यांची आवश्यकता आहे. अजूनही नकुल हा सामना जर पाहिला तर बरोबरीचा आहे, कारण ह्याच मैदानात जरूर पुन्हा एकदा जाऊया मैदानात, कारण ह्याच मैदानावरती आपण पाहिलंय की 8 धावा देखील 6 चेंडू मध्ये रोखल्या गेल्यात. 4 धावा देखील 6 चेंडू मध्ये नकुल रोखल्यात. अशी बरीचशी उदाहरणं ह्याच ग्राउंड वरती ह्याच स्पर्धेत घडलेली आहेत. तो ह्या वेळेस 12 धावा आहेत. पाहूया एक षटक शेष आहे. चेस करेल की काय परेश इलेव्हन केलवाचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि ह्या वेळेस 6 बॉल 12 धावेची गरज. पहिला बॉल चांगला चेंडू आहे. ड्राईव्ह केलंय ऑन साइडला. ह्या वेळेस चेंडू निघून चाललाय जरूर, मात्र डीप मध्ये एका धावेकरिता 5 चेंडू आणि इथे 11 धावेंची गरज आहे. आता मात्र मनोवैज्ञानिक दबाव म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती हार्दिक आलाय. ज्या खेळाडूने आतापर्यंत 2 षटकार ह्या मॅच मध्ये लगावले गेलेत. ओपनर आहे खरं तर विचार केला ना परेश इलेव्हन ह्या संघाचा सलामीवीर म्हणून मैदानात आहे. चांगली बॅटिंग केली गेली परेश इलेव्हन संघाकरिता. आतापर्यंत सामना जिवंत ठेवण्यामध्ये ह्याच खेळाडूचं चांगलं योगदान आहे. परंतु इथून पुढे 5 चेंडू आणि कमीत कमी 11 धाब्यांची गरज आहे. 5 बॉल 11 असं समीकरण उरलेलं आहे. तर गोलंदाज पुन्हा एकदा सूरज हरवटे आपल्या गोलंदाजी मार्कवर तो गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होईल. गुड मॅच, एक चांगला मुकाबला, पहिलाच मुकाबला आजच्या दिवसातला. ह्यावेळेस चांगला चेंडू विकेटच्या पाठीमागे गेलाय. इथे डॉट बॉल, उरलेले 4 चेंडू 11 धाब्यांची गरज. मयूर स्पोर्ट्स एंबूर बनाम परेश इलेव्हनचा मुकाबला आहे. क्या बात है, जबरदस्त लढत, एक जबरदस्त संघर्ष. क्रिकेटचा हा संघर्ष, क्रिकेटचा हा मुकाबला, टेनिस बॉल क्रिकेटचा हा थरार आपण पाहतोय. एक सुंदर मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. चेंडू उरले ते आतापर्यंत 4 धावा काढायच्या 11. परेश इलेव्हन केलवा ह्या संघाला सामना जिंकेल की नाही परेश इलेव्हनचा संघ पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आखो टप्प्याचा चेंडू, खराब चेंडू बनायला हरकत नाही. यावेळेस फेकून दिले चेंडूला. लेग स्टंप वरती चेंडू आलाय. सुरेख फटका, 6 धावेकरिता चेंडू उडवलाय षटकारासाठी. 5 धावेची गरज. 3 चेंडू आणि 5 ची मॅच आहे. 3 चेंडू 5 धावेची आवश्यकता आहे. अजूनही सामना जर पाहिला तर नकुल बॅलन्सिंग म्हणायला हरकत नाही. जरूर हा चेंडू थोडासा चुकीचा पडला गेला. हलकासा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू लेग स्टंप वरती आलाय आणि त्याच कारणाने सेट बॅटर हार्दिकच्या बॅट मधून एक चांगला फटका देखील आपण पाहिला. 3 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता आहे. एका बाजूने आतापर्यंत चांगली इनिंग म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने 3 षटकार देखील ठोकलेत हर्षद ह्या खेळाडूने. 3 चेंडू 5 धावेची गरज. सरळ बॅटने षटकार ठोकलाय परेश इलेव्हन केलवा संघाचा डेंजर मॅन हर्षदने आखिरकार हार्दिकने आखिरकार नॉट आउट असताना हा सामना जिंकवला गेलाय. क्या बात है, 4था षटकार हार्दिकच्या बॅट मधून आपण पाहिला. जबरदस्त बॅटिंग. परेश इलेव्हन संघाचा हिरो म्हणायला हरकत नाही. मॅन ऑफ द मॅच देखील तोच ठरेल नकुल, कारण अर्थात ज्या पद्धतीने बॅटिंग केलंय ना, नॉट आउट राहिला गेलाय. 4 षटकार, 1 चौकार देखील त्याच्या बॅट मधून येताना आपण पाहिला आणि आखिरकार परेश इलेव्हन संघाला विजेता करून दिलाय. गुड बॅटिंग. जरूर हार्दिक मॅन ऑफ द मॅच देखील तोच आहे.
शिवतेज केलीचा पाडा विरुद्ध अन्वी 11 मुसारणे हे दोन संघ आले असतील तर त्यांनी मात्र इकडे संपर्क करायचा आहे. शिवतेज केलीचा पाडा विरुद्ध अन्वी 11 मुसारणे ह्या दोन्ही संघांना विनंती आहे की जर आपण आला असाल तर इकडे संपर्क करायचा आहे. प्रतिनिधी आले असतील किंवा पूर्ण टीम आली असेल तर ह्या ठिकाणी संपर्क करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच जरूर हार्दिक आहे. एक जबरदस्त मॅच विनिंग इनिंग, कारण एकटाच मैदानामध्ये साबूत राहिला गेला आणि ज्या पद्धतीने सामना जिंकवलाय. चला लगेच या टॉससाठी उपस्थित असतील तर ज्या दोन टीमला अलाउन्स केलं गेलंय दोन्ही टीम्स आपण यायचं आहे. शिवतेज केलीचा पाडा आले का? हा, आणि मुसारणे संघ आला असेल तर प्लीज यायचं आहे. टीम मुसारणे